नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडे एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आता ही अपडेट फक्त मी जे सांगतोय जी कंबाईनची एक्झाम यासाठी नाही आहे, तर यापुढे होणाऱ्या एमपीएससीच्या माध्यमातून सगळ्या एक्झामसाठी लागू असणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही जी महत्त्वाची सूचना आहे एमपीएससीने दिलेली हे पण नीट समजून घ्या आणि यापुढे एमपीएससी मार्फत सरळ सेवेच्या आणि इतरही एक्झाम होणार आहेत त्या एक्झामला सुद्धा हे लागू असणार आहे. सो थोडक्यात बघूया नेमकं काय आहे, विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायची आणि कोणते डॉक्युमेंट तुम्हाला वैध लागणार आहे. त्या अगोदर तुम्हाला मी सांगू इच्छितो की अपकमिंग जाहिरात एमपीएससीची आहे. ही जाहिरात आहे, त्यासाठी तुम्ही तयारी करत असालच. तयारीसाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडून संकल्प बॅच, ज्याला आपण एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी ची बॅच, मराठी माध्यमची बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. 50% ऑफमध्ये तुम्हाला पूर्व प्लस मुख्य एकत्रितपणे आहे आणि पूर्व सेपरेट पण आहे. 5 फेब्रुवारीची बॅच आपली चालू झालेली आहे. ज्या बॅचमध्ये तुम्हाला टीचिंग प्लस तुम्हाला रेकॉर्डिंग लेक्चर्स पण अवेलेबल आहे. हवं तितके तुम्ही पाहू शकतात. लाईव्ह पण लेक्चर अवेलेबल आहे. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स सुद्धा अवेलेबल असणार आहे. आणि मेन्सच्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज पण आपण लॉन्च केली. ते मेन्सचे विद्यार्थी टेस्ट सिरीज पण घेऊ शकतात. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तत्पूर्वी संकल्प बॅचला शिकवणारी टीम तुम्हाला ही सगळी अशी असणार आहे. ही टीम यांचे डेमो लेक्चर यूट्यूबवरती अवेलेबल आहे, बघू शकता लगेच. आता महत्त्वाचं जे परिपत्रक आलं आहे ते आहे 18 फेब्रुवारी 2026. तुम्ही जर एमपीएससीच्या वेबसाईटला गेलात तर एमपीएससीच्या वेबसाईटला बघा डेट आहे 18 फेब्रुवारी. 18 फेब्रुवारीला आलेलं हे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे. हे ओपन करूया आपण या पद्धतीने. 18 फेब्रुवारीचा विषय काय याचा एमपीएससीचा, तर महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. म्हणजे ही नोटीस फक्त कंबाईनची एक्झाम जी होते, कंबाईनची एक्झाम त्यामध्ये पण गट ब साठीचे जे फॉर्म भरले होते प्रिलिमचे, बघा पूर्व परीक्षा आहे, त्या विद्यार्थ्यांना ही नोटीस आलेली आहे. आता ही नोटीस पूर्ण इथे जर बघितली तर तिला मी 3 भागामध्ये डिवाइड करतो. त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी त्या 3 भागात डिवाइड करतो मी. त्यातला पहिला भाग तुम्हाला विषय मी सांगितला, त्यातला पहिला भाग आहे की आता एमपीएससी पूर्व परीक्षा अर्जातील कागदपत्र चेक चेक होणार. आता नीट लक्षात घे मी का म्हटलंय, कारण त्यांनी सांगितलं बघा इथे, शासन सेवेतील विविध अराजपत्रित संवर्गातील पदभरती करता एमपीएससी कडनं दिनांक 29 जुलै 2025 रोजी एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती, जी की महाराष्ट्र गट ब ची जाहिरात होती. संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात होती, ज्याची एक्झाम ऑलरेडी झालेली आहे. एक्झाम दिली मुलांनी, प्रिलिमची एक्झाम झाली आहे. त्याच्यानंतर नोटिफिकेशन आहे. काय सांगतं बघा, आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये विविध मुदतीमध्ये विविध पद्धतीने अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी दिव्यांग, खेळाडू व अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी दाव्यांपुष्ट्यर्थ अपलोड केलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रे यांची छाननी करण्याची कारवाई आयोगामार्फत सुरू आहे. 3 विद्यार्थ्यांनी त्यांनी, एक आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, ज्याला आपण दिव्यांग म्हणूया, दुसरा आहे अनाथ विद्यार्थी आणि तिसरा बघा त्यांनी सांगितलं तो आहे खेळाडू विद्यार्थी. यांना इथे बघा फॉर्म भरत असताना हे डॉक्युमेंट लागतात. तुम्ही खेळाडू असाल तर ॲटलिस्ट तुमच्याकडे पोच पावती, रिसीट असेल, रिसीट अपलोड करा. अनाथांचं सर्टिफिकेट लागतं, दिव्यांगाचं सर्टिफिकेट लागतं. कमीत कमी 40 किंवा 40पेक्षा जास्त टक्के असेल तरी चालतं. सो त्या 3 विद्यार्थ्यांना त्यांनी नोटीस दिली आहे. काय सुरू आहे, सदर छाननीच्या वेळी जाहिरातीतील तरतुदीनुसार तसेच अर्जासोबत प्रमाणपत्रे, कागदपत्रे सादर करण्यासंदर्भातील आयोगाच्या संदर्भीय दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार सक्षम प्राधिकरणांनी प्रदान केलेली तसेच वैध प्रमाणपत्रे सादर न केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र पुन्हा अपलोड करण्याकरता एक संधी उपलब्ध करून देण्याचा दृष्टीने आयोगाच्या ह्या वेबसाईटवरती तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन माय अकाउंटवरती क्लिक करून संबंधित उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता लक्षात घ्या, रिसेंटली असं लक्षात आलेलंच आहे, दिव्यांग उमेदवारांना सुद्धा दिव्यांग दाखवून ते डॉक्युमेंट अपलोड करतात, चुकीचे अपलोड करतात, चुकीच्या ठिकाणी क्लिक होऊन जातं आणि त्या विद्यार्थ्यांना विनाकारण जे ऑलरेडी दिव्यांग आहेत त्यांना त्रास होतो, त्यांचं सिलेक्शन होत नाही मेन्ससाठी. सो दिव्यांग असेल, खेळाडू असेल, अनाथ असेल, अशा 3 उमेदवारांना ही नोटीस दिलेली आहे. याचा अर्थ इथून पुढे आता ह्या उमेदवारांचे डॉक्युमेंट पूर्वला फॉर्म भरताना चेक होणार आहे. पूर्वी कसं असायचं की तुम्ही फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट व्हेरीफाय होतच नव्हते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी व्हायचं, ॲट द एंड सिलेक्शन झाल्यावर. तत्पूर्वी ह्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कसे भरले, त्यात माहिती प्रॉपर भरली का, हे जनरली एमपीएससी कडून चेक केलं जात नव्हतं. मात्र आता हे चेक केलं जाणार आहे आणि अशा उमेदवारांना ते आता इथून जर का ते अपात्र असतील, डॉक्युमेंट व्हेरीफाय करताना डॉक्युमेंट नसतील,
पूर्वच फॉर्म भरताना डॉक्युमेंट नसतील तर अशा विद्यार्थ्यांचं प्रोफाईल अपात्र किंवा त्या एक्झामसाठी त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. पुढे काय सांगितलं बघूया. पुढे सांगितलं एमपीएससी कंबाईन 2025 प्री विद्यार्थ्यांना ही सूचना आलेली आहे. काय सूचना आहे? दुसरा मुद्दा बघा, महत्वाचा मुद्दा इथे दिला त्यांनी, बरोबर आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की या प्रसिद्धी पत्रकानुसार त्यांना डॉक्युमेंट कागदपत्र वैध कागदपत्रे अपलोड करणं गरजेचं होतं. पण संबंधित वैध कागदपत्रे सादर न केल्यास त्यांना परीक्षेच्या भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. विहित कालावधीमध्ये, मग कालावधी कोणता दिलाय? अर्जासोबत बघा, दिव्यांग, खेळाडू आणि अनाथ या आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने वैध कागदपत्रे अपलोड न केलेल्या उमेदवारांनी प्रस्तुत प्रसिद्धी पत्रकास अनुसरून उपलब्ध लिंकद्वारे 18 फेब्रुवारी 2026 पासून ते 24 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हे अपलोड करणं गरजेचं आहे. जर हे उमेदवाराकडून अपलोड झालं असेल, वैध कागद अपलोड केल्या उमेदवारांकडून कोणत्याही कारवाईची आवश्यकता नाही. ज्यांचे झाले ऑलरेडी त्यांनी काहीच करू नका. त्यांनी ज्यांचे खरंच वैध एकदा चेक करा, वैध नसेल तर अपलोड करावे लागतील. ज्यांचे वैध आहेत तेवढे त्यांनी काहीच करायची गरज नाही. आता आयोगाकडून वैध प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी संधी दिलेल्या उमेदवारांनी विहित कालावधीत विहित पद्धतीने अपलोड केलेल्या प्रमाणपत्र पुराव्यांची पडताळणी आणि तपासणी पुन्हा प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येईल व त्यांच्या आधारे उमेदवारांच्या दाव्यांची वैधता निश्चित करण्यात येईल. वरील पद्धतीनुसार पुराव्यांची पडताळणी झाल्यानंतर उमेदवारांचे दावे अंतिम होतील व ते पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येतील, म्हणजेच काय मेनसाठी ग्राह्य धरण्यात येतील. आता यात प्रश्न असा आहे की सर हे तर फक्त तिघांनाच आहे, बाकीच्यांचं नाही का? ठीक आहे, बाकीच्यांना आता विचारलं आहे त्यांनी नाही, मात्र त्यांना कधी विचारलं जातं? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला विचारलं जातं ना. तुमचं कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी असेल, तुमचं डोमेसाईल असेल, तुमचं उत्पन्नाचा दाखल्या संदर्भातलं असेल काही, हे सगळं कधी जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं तेव्हा विचारलं जातं. पण आता लक्षात ठेवा, इथून पुढे एमपीएससी थोडी कडक कारवाई करू शकते भविष्यामध्ये की फॉर्म भरताना सगळी डॉक्युमेंट वैधच पाहिजे. एखादं नाही डॉक्युमेंट, आतापर्यंत काही विद्यार्थ्यांनी असे फॉर्म भरले, सर ब्लर फोटो होता, झेरॉक्स होती, भरला फॉर्म मी दिला करून. पण इथून पुढे मात्र एमपीएससी काही निर्णय कडक करू शकते. फॉर्म भरतानाच वैध डॉक्युमेंट लागतील. ते आता पहिलं उदाहरण आहे, 3 उमेदवारांना त्यांनी दिलेलं आहे. कोणते 3 उमेदवार? दिव्यांग, अनाथ आणि खेळाडू. हे फक्त त्या तिघांनाच त्यांनी परिपत्रक काढलंय, बाकीच्यांना नाही काढलेलं. आणि जे ह्या 3 कॅटेगरीमध्ये मोडत असेल ह्या तिघांमध्ये, त्या उमेदवारांनी बघा, ह्या तिघांनी एकदा चेक करा. जर अपलोड प्रॉपर नसेल वैध, परत अपलोड करा. आणि जर नसेल तुमच्याकडे, मात्र तुम्हाला इथे कदाचित कारवाईला सामोरं जावं लागेल, लक्षात घ्या. सो भविष्यामध्ये इतर उमेदवारांसाठी सुद्धा एमपीएससी अशा पद्धतीने हे निर्णय घेऊ शकते. सो तयारीत राहा. डॉक्युमेंट आता परत फॉर्म सुटणार आहे कंबाईनचे, आणि कंबाईनच्या एक्झामसाठी मार्गदर्शन म्हणून तुम्हाला इग्नाइटची बॅच पण अवेलेबल आहे. 5 फेब्रुवारीची बॅच चालू झालेली आहे, लगेच जॉईन करा. पूर्व मुख्य एकत्र घेऊ शकता किंवा पूर्वपरीक्षा वेगळी पण तुम्ही घेऊ शकता. बॅचचं नाव काय? संकल्प बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. ग्रुप बी आणि सी ची बॅच आहे. आणि मेनच्या पण टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. आपल्याला हवे असतात त्या पण आपण घेऊ शकता. अजून काही अडचण असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करा. अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.